आपण श्राद्धासाठी कोणतं साहित्य लागतं ते पाहणार आहोत. काळे तीळ किंवा पांढरे तीळ, यव किंवा तांदूळ, पांढरं भस्म, गोपीचंदन, चंदनगंध, 8 सुपाऱ्या, 8 नाणी, माका, तुळशीपत्र, फुले, दर्भ, जानवी, तूप, मध, ताम्हण, 2 पळी पंचपात्र, पाण्याचा कलश, केळीचं पान किंवा पळसाच्या पानाची पत्रावळी किंवा द्रोण, अत्तर, लोकरीचं आसन. फुले शक्यतो पांढरी व सुवासिक असावीत. उग्र वासाची किंवा मुळीच वास नसणारी फुलं ही श्राद्धात नसावीत. लाल रंगाची जास्वंद, कणेर ही फुलं वर्ज करावीत. आता आपण पाहूयात श्राद्ध घरातले नियम काय असतात. पितरांची जी तरलता असते ती अतिसंवेदनशील असल्यामुळं त्यांचा वास घरामध्ये काही क्षणापुरता येतच असतो. आर्यमाच्या माध्यमातून असेल किंवा अन्य काही. श्राद्धाच्या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवावी. श्राद्ध कर्म होईपर्यंत कोणासही श्राद्धाचं अन्न देऊ नये. हसणं, खिदळणं, गप्पा गोष्टी वर्ज्य कराव्यात. नाचगाणी पाहणं बंद करावं. यावेळी श्राद्धकर्त्यानं दाढी न करता केवळ नित्य स्नान करावं. श्राद्धसमयी शुभ्र वस्त्र धारण करून अंगावर उपरणं घ्यावं. श्राद्धकर्त्यानं रात्री भोजन करू नये. त्याच दिवशी कोणतीही भांडणं कटकट करू नये. तसंच स्त्री संग देखील श्राद्धाच्या दिवशी करू नये. आता आपण पाहूयात की श्राद्धाच्या दिवशी जो स्वयंपाक केला जातो तो काय असतो. श्राद्धाच्या दिवशी करण्यात येणारा स्वयंपाक हा अत्यंत पवित्र असावा लागतो. हे पावित्र्य राखण्यासाठी काही संकेत पाळले जाणं हे आवश्यक आहे. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीनं स्नान करून स्वच्छ रेशमी वस्त्र किंवा धूत वस्त्र नेसावं असं स्पष्ट सांगितलेलं आहे. अर्थातच जेवढं पवित्रता आणि सोवळं पाळाल तेवढं उत्तम. हात पुसण्यासाठी कमरेला एक वस्त्र खोचा. शिंक, जांभई या शरीर धर्माचं पालन स्वयंपाकापासून दूर जाऊन करावं. त्यानंतर योग्य ती स्वच्छता करावी. स्वयंपाक करताना आपल्याला बोलताना आपल्या लाळेचे तुषार हे अन्नपदार्थावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी. नाहीतर ते श्राद्धान्न हे बाधित होऊन जाईल किंवा उष्टावलं जाईल. म्हणून शक्यतो बोलू नये. श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये दूध आणि दुधामध्ये शिजवलेली तांदळाची खीर ही महत्त्वाची असते. त्यामुळे जेवण वाढताना सुद्धा कसं वाढायचं ते मी तुम्हाला सांगतो. पानाच्या डाव्या बाजूला म्हणजे ताटाच्या डाव्या बाजूला लिंबू, चटणी, कोशिंबीर, आमसुलाची चटणी, पंचामृत, खीर, मेथकूट, तिळकूट, रायते हे पदार्थ असावेत. तर उजवीकडे पालेभाजी, उसळ, फळभाजी हे पदार्थ असावेत. समोर सांबार, कढी, पापड, कुरडई, भजी, उडीद वडे असावेत. मध्ये भात, घारगे, पोळी, पुरी, चपाती जे काही आहे ते पदार्थ असावेत. पाक्षू भोजन वाढताना प्रथम त्या पात्राला तूप लावावे. आपल्याकडे काय करतात, पूर्ण जेवण वाढलं की भातावर तूप टाकतात, पण इथं तसं चालणार नाही. इथं पहिल्यांदा तुम्ही जे ताट आहे त्या ताटावरती थोडंसं तूप लावणं गरजेचं आहे आणि नंतर त्यावर भात वाढा. मग त्यानंतर वरण सोडून इतर अन्नपदार्थ वाढावेत. त्यानंतर तूप वाढून सर्वात शेवटी वरण वाढावे. भोजन प्रारंभ झाल्यानंतर मीठ वाढावे. अन्न वाढताना त्या अन्नाचे नाव घ्यायचं नाही, तर तो पदार्थ जेवणाऱ्याच्या दृष्टीस पडेल असा धरावा. नाव घ्यायचं नाही, त्याला हवं तो ते मागेल. आता आपण पाहूयात की श्राद्ध भोजनातले पदार्थ. श्राद्ध भोजनामध्ये गहू, उडीद, मूग, चवळी, पावटे, केळी, काकडी, दोडकी, कोशिंबीर, पडवळ, खजूर, चिंच, आलं, सुंठ, मुळा, डाळिंब, आवळं, लवंगा, वेलदोडे, नागवेलीची पानं, लोणीनं काढलेलं ताक, साखर घालून दूध यांचा समावेश करावा. तर याच्यामध्ये काय वापरू नये पाहूया. मागून आणलेल्या पदार्थाचं श्राद्धपाक बनवू नये. दोनदा शिजवलेले शिळे पदार्थ श्राद्धामध्ये वर्ज्य असतात. श्राद्धपाकामध्ये जर केस निघाला तर अन्न त्याग करावा लागतो. असे करणे शक्य नसल्यास त्या अन्नाला सोन्याचा स्पर्श करावा, त्यामुळं तो दोष जातो. शेवगा, वांगे, गाजर, कवट यांचा समावेश कधीही श्राद्धाच्या अन्नामध्ये करू नये. त्याचबरोबर आजकाल श्राद्धाच्या नावाखाली मोठमोठी होर्डिंग लावून अख्खं गावजेवण घातलं जातं आणि त्याच वेळेस मोठमोठे स्पीकर लावून गाणी लावतात. तर असले प्रकार आणि फालतू नवीन काही प्रथा परंपरा चुकीच्या आपल्या श्राद्ध काळामध्ये आणू नयेत. ही होती श्राद्ध स्वयंपाकाबद्दलची आणि इतर माहिती. आणखीन काही माहिती ही पुढच्या भागात पाहूयात. तुम्ही आनंद पिंपळकर, आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करा आणि यामध्ये फक्त श्राद्ध या विषयावरचे माझे सगळे भाग बघा. जर तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर माझं 200 रुपयाचं एक पुस्तक आहे, मृत्यूनंतरचे विधी
अंत्येष्टी आणि श्राद्ध हे आपल्याला सर्वत्र उपलब्ध आहे. जर कुठं मिळत नसेल तर जो नंबर येतोय या नंबरवरती आपण ते ऑनलाईन मागवू शकता. पुन्हा भेटूयात पुढच्या श्राद्धासंदर्भातल्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय.